संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात ही चहा पिल्याशिवाय काय होत नाही. तर चला मग करूया चहा. मस्तपैकी पाणी घेतलंय, टोपामध्ये साखर टाकली, थोडीशी चहापत्ती, 2 कप चहा पुरतं सगळं सामान आहे. चहापत्ती टाकली, चहाला मस्तपैकी उकळायला ठेवून द्यायचं. गॅस पेटवला, चहा उकळायला ठेवून दिला. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेत होते. चहाला उकळी पण आली. चहा मस्तपैकी गाळून घेतला. गाळून घेत नाही खरं तर, म्हणजे ओतून घेतला. चहापत्ती आपोआप खाली जाऊन बसते. आणि काळा चहा पितो आम्ही. काळा चहा चांगला लागतोय. तोपर्यंत तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले चहा होईपर्यंत तांदळातले खडे किडे काढून स्वच्छ पाण्याने असं 1-2 वेळा धुवून घ्यायचं. घरच्या तांदळाला एकदा धुतलं तरी बास होतंय, कारण त्यात काही जास्त घाण नसते. 1 वेळा स्वच्छ पाण्याने धुतलं, पाणी गाळून घेतलं, अजून थोडंसं स्वच्छ पाणी त्यात टाकलं की अगदी शिजेल एवढ्या प्रमाणात टाकायचं आहे. थोडंसं, जास्त पाणी चालत नाही. चवीनुसार मीठ टाकलं की भात असा शिजायला ठेवून दिला. भाताला मस्तपैकी उकळी आली. हा भात काही जास्ती पाणी टाकून चांगला लागत नाही, कारण चिकट असतोय ना इंद्रायणी. तोपर्यंतच आमटीची तयारी केलेलीच मी करून ठेवलेली. चवळीची मस्त अशी आमटी करूया म्हटलं, आणि चवळी भाजून घेतली अशी तव्यावर. आम्ही भाजूनच करतोय. तिकडं कशी करतात तुमच्या इकडं नक्की सांगा. चवळी भाजली की कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलं. फोडणी देईपर्यंत इकडं बाजूला भात शिजत ठेवलेला बघितला तर तो शिजत आलेला. टोप असा गरम केला, त्यात 2 चमचे तेल. थोडंसं गरम झालं की अजून 1 चमचा तेल टाकलं. जरा तेलकट बरं वाटतंय खायला, तिखट तर्रीसारखं. तेल टाकलं. तेल गरम झालं की 2-3 लसणाच्या कुड्या चांगल्या चेचून घेतलेल्या. लसूण असा चांगला खरपूस भाजायचा, जास्त पण काळा होऊन द्यायचा नाही, नाहीतर कडू लागतोय. लसूण परवडत पण नाही आजकाल घ्यायला. माहीत आहे तुम्हाला किती महाग झाले ते लसूण. लसूण असा चांगला भाजून घेतला की त्यात 1 मोठा असा कांदा कापून घेतलेला तो टाकायचा. कांदे पांढरे, जास्त तो लाल कांदा चांगला लागत नाही. अशी कमी लालसर असते ती कांदे घ्यायची. तो कांदा टाकला. कांदा पण हलवत राहायचं 1-2 मिनटं चांगला लाल होईपर्यंत. तेल कसं उड्या मारतंय बघा, नाचतंय. लगेच कांदा परतून घ्यायचा. कांदा परतला, परतत कढीपत्ता आधी टाकायचा होता, तो राहूनच गेला, नंतर टाकला. मस्त असा लाल गोल टोमॅटो फ्रेश आणलेला लगेच कापला आणि टाकून दिला आमटीत. कारण टोमॅटो कांदा लसणाशिवाय काही जेवणाला म्हणण्यापेक्षा भाजीला काही मज्जा नाही. कच्चा पण आपण खातोयच असा. थोडी चिमूटभर हळद ही रोजच्या जेवणात टाकायची, कारण आयुर्वेदिक असते आणि तब्येतीला काय त्याचे औषधी गुणकारी उपयोग तुम्हाला माहितीच असतील. हळद टाकली, थोडंसं अजून हलवून घ्यायचं मस्तपैकी सगळं. असं कसं शिजून जातंय. टोमॅटो लगेच गळून जातात. मस्तपैकी असा गरगरीत झालाय बघा. भाजलेली चवळी धुवून अशी मस्तपैकी घेतली. रानातलीच आपल्या चवळी टाकली. मस्तपैकी हलवायचं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त. आमच्याकडे काही कमीच तिखट खात्यात. लय तिखट खाल्लेलं काही चांगलं पण नसते आणि तिखटला जास्त चव बी लागत नाही. हलवलं मस्तपैकी चटणी टाकून. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग काय
पाणी टाकलं की शिजायला एक 10-15 मिनटं ठेवून द्यायचं. मस्त आहे की मंद गॅसवरच कधी पण शिजवायची भाजी. फास्ट गॅस केला की कसं त्याच्यावरचं तेल उडून जातंय आणि भाजी पण करपते. आमटीची तयारी तर झालीच, म्हणजे थोडक्यात आमटीच तयार होत आली. त्यात पाणी ओतलं. 1-2 माणसापुरती पुरेशी अशी भाकरीची तयारी. रात्री काय सगळी भाकरीच खात्यात रोजच्यात. आमच्यात काही चपाती आवडत नाही कोणाला. मस्तपैकी आपल्या अशा 4 मोठ्या मोठ्या गोल गोल भाकऱ्या करून घेतल्या. पीठ घट्ट मळून घ्यायचं, जास्त पाणी ओतायचं नाही. लागल तसं गोळा. पहिला गोळा काय मला आवडला नाही, कारण भाकरी काय ती तुटतेच. कडकडेनं चिरा पडलेला मला आवडत नाही. डबल गोळा मळून घेतला मस्तपैकी असा गोल. लगेच भाकरी थापाय घेतली. थाप 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 थापली. एका हातानंच करते मी भाकरी, 2 हातानं काय आपल्याला येत नाही. बायका 2 हातानं कशा अशा सर थापतात, पण आपण एका हातानंच करतोय. आणि टाकायला पण अशी उबडी येत नाही, 2 हातानं टाकतोय. काय भाकरी केली, टाकली तव्यात मस्तपैकी अशी. त्याला प्रेमानं पाणी लावले, नाही तर चटके देते भाकरी. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. अगदी खरं तसंच आहे ते. चटका भेटल्याशिवाय काही भाकरी नाही. आणि भाकरीत जी मज्जा आहे ती चपातीत नाही. चपाती ही सकाळीच खायला बरी वाटते. अजून दुसऱ्या 2 भाकऱ्या केल्या मस्तपैकी. पट 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 सर थापली. बहीण माझी 2 हातानं कर, मला एकाच हातानं जमतंय. एक थोडा वेळ बघितलं आणि डबल एका हातानं थापली. मस्त गोल बघा, परात भरून अशी भाकरी केलेली. बघू शकताय तुम्ही कशा भाकऱ्या शिकली मी. सर गोल अशा भाकऱ्या बनवायच्या. अशा हातात घ्यायची उचलून आणि अशी तव्यात अलगद ठेवून द्यायची, नाही तर हाताला चटका लागतोय, नाही तर भाकरी तर मोडते. पाणी लावलं, लगेच उलटायची भाकरी. पाणी सुकूनच जाते, कारण भाकरी काय गरम तव्यावर टाकलेली असते. मागणं चांगली शेकली की पलटायची बघा. असे छान खरपूस भाजली. दोन्ही बाजूनं चांगली भाजली की अशी फुगून टुम्म होते. फुगली की काय काढून घ्यायची. गरमागरम भाकरी खायला तयार. भाकरी अशी चांगली शेकलेली. सगळं जेवण तयार झालं. भात, भाकरी, आमटी. काय मग चला आता जेवाय बसूया.